यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रतीक्षा भन्साळी आज तुम्हाला एपिजिओटोमी बद्दल सांगणार आहे. आपण एपिजिओटोमीची डेफिनेशन, त्याचे ऑब्जेक्टिव्स, त्याचे इंडिकेशन्स, ॲडव्हान्टेजेस, त्याचे टाइप्स, त्याचे स्टेप्स, कोणते स्ट्रक्चर्स कट करतो आणि रिपेअर कसं करतो, पोस्ट ऑपरेटिव्ह केअर आणि कॉम्प्लिकेशन्स पाहणार आहोत. हे एक SAQ किंवा LAQ म्हणून विचारलं जाऊ शकतं. तर आता एपिजिओटोमीची पहिली डेफिनेशन पाहूया. एपिजिओटोमी इज अ सर्जिकली प्लॅन्ड इन्सिजन on the perineum and posterior vaginal wall during the second stage of labor is called episiotomy or perineotomy. तर सेकंड स्टेज ऑफ लेबर म्हणजे काय, तर जे डिलिव्हरी असते, जे नॉर्मल लेबर असतं, तर त्याचे 4 स्टेजेस आपण बनवलेले आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट स्टेज काय असते की पेनचं ऑनसेट आणि मग सर्वायकल डायलेटेशन. फ्रॉम द ऑनसेट ऑफ पेन टिल सर्वायकल डायलेटेशन ह्याला आपण फर्स्ट स्टेज म्हणतो. सेकंड स्टेज ते असतं ज्यात बेबी बाहेर येतं. थर्ड स्टेज ते असतं ज्यात प्लासेंटा बाहेर येतं. आणि फोर्थ स्टेज प्लासेंटा बाहेर आल्यानंतरचा पुढचा 1 तास त्याला फोर्थ स्टेज ऑफ लेबर म्हणतो. तर जेव्हा बेबी बाहेर येतो त्याला सेकंड स्टेज ऑफ लेबर म्हणतो. आणि खूप वेळा बेबीचं जेव्हा ते डोकं बाहेर येत असतं, ठीक आहे, तेव्हा वजायनल टेअर किंवा बाकी इंजुरीज होण्याचे खूप चान्सेस असतात. किंवा मग आपल्याला एड करावं लागतं बेबीचं डोकं बाहेर आणण्यासाठी, किंवा इव्हन फोर्सेप जरी टाकायचे असतील तर आपल्याला त्याला थोडी मदत द्यावी लागते. कारण खूप वेळा लगेच बाळाचं, बऱ्याच केसेसमध्ये बाळाचं डोकं इझिली बाहेर येत नाही. तर मग आपण स्वतः सर्जिकली एक इन्सिजन देतो, ठीक आहे, पोस्टिरियर वजायनल वॉलमध्ये, किंवा त्याच एरियाला आपण पेरिनियम म्हणतो. ठीक आहे, वजायना आणि आजूबाजूचे जे पेरियनल रिजन्स आहेत, ठीक आहे, किंवा पेरिनियल रिजन्स आहेत, ठीक आहे, एरियाज नियर द जेनायटल इज नोन एज पेरिनियम. तर तिकडे आपण स्वतः इन्सिजन देतो. ठीक आहे, त्याला आपण एपिजिओटोमी म्हणतो. तर ते एक आपण सर्जिकली प्लॅन केलेली इन्सिजन आहे ऑन द पोस्टिरियर वजायनल वॉल ड्युरिंग द सेकंड स्टेज ऑफ लेबर. सेकंड स्टेज ऑफ लेबर म्हणजे जेव्हा बेबीची डिलिव्हरी होत असते त्याला म्हणतो आपण एपिजिओटोमी. तर थोडक्यात काय आहे, इट इज अन इन्फ्लिक्टेड सेकंड डिग्री पेरिनियल इंजुरी. म्हणजे आपण स्वतः थोडक्यात इंजुरी आपण स्वतः इन्फ्लिक्ट करतोय. ठीक आहे. जरी पण ह्याचा फायदा आहे की जे बाकीचे लॅसरेशन्स आणि टिअर प्रिव्हेंट होतात. ठीक आहे, पेरिनियल लॅसरेशन्स एक वेगळा टॉपिक आहे, ते पण आपण पाहूयात. पण ह्यामुळे हे जरी आपण स्वतः एक सेकंड डिग्री पेरिनियल इंजुरी आपण स्वतः इन्फ्लिक्ट करत असलो तरी पण ह्यामुळे बाकीचे जे युरेटरचं जे रप्चर आहे, ठीक आहे, किंवा मग बाकीचे जे टेअर आहेत ते प्रिव्हेंट होतात. इट इज मोस्ट कॉमन ऑब्स्टेट्रिक ऑपरेशन परफॉर्म. तर मोस्ट कॉमनली ऑब्स्टेट्रिकली परफॉर्म केले जाणारे ऑपरेशन म्हणजे एपिजिओटोमी. ठीक आहे, की नॉर्मल वजायनल डिलिव्हरीच एड करण्यासाठीचा केलेला एक प्रयत्न असतो. तर ह्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे एपिजिओटोमीचं? टू एनलार्ज द वजायनल इंट्रोइटस सो ॲज टू फॅसिलिटेट इझी अँड सेफ डिलिव्हरी ऑफ द फिटस, स्पॉन्टेनियस और मॅनिप्युलेटिव्ह. म्हणजे थोडक्यात ते जे मी सांगितलं की इझी आणि सेफ डिलिव्हरी आपण स्वतः फॅसिलिटेट करण्यासाठी आपण वजायनल इंट्रोइटस, जे वजायनाचा होल आहे, ते आपण एक कट देऊन मोठा करतो. तर ते करणं एक ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि दुसरं की टू मिनिमाइज ओव्हर स्ट्रेचिंग अँड रप्चर ऑफ द पेरिनियल मसल्स अँड फेशिया टू रिड्यूस द स्ट्रेस अँड स्ट्रेन ऑन द फिटल हेड. तर हे मी आता सांगितलं की पेरिनियल मसल्सचं टिअर होऊ नये म्हणून, आणि फिटल हेड पण बाहेर येण्यासाठी त्याला पण प्रोत्साहन मिळावं आणि त्यावरचं स्ट्रेस जे आहे ते कमी व्हावं, फिटल हेडची पण इंजुरी कमी व्हावी. ठीक आहे, जे सेफॅलोमाटोमा वगैरे होण्याचे जे इन्सिडेंट्स असतात. बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं असेल की डिलिव्हरी रूममध्ये बाळ जन्मल्यावर त्याच्या डोक्यावर थोडंसं असं टेंगूळ वगैरे असतं, ते कारण प्रोलॉंग्ड डिलिव्हरी झालेली असते बऱ्याच केसेसमध्ये, जिथे आई लवकर पुश डाऊन, बिअरिंग डाऊनचे एफर्ट्स नाही दाखवत, किंवा मग असंही प्रोलॉंग लेबर झालेलं असतं, तर तिकडे बाळाला छोटंसं टेंगूळ आलेलं असतं डोक्यावर, ज्याला आपण सेफॅलोमाटोमा म्हणतो, जे एका दिवसात वगैरे निघून जातं. तर ते होऊ नये म्हणून, किंवा अजून कोणतं फिटल हेडला ट्रॉमा होऊ नये म्हणून आपण एपिजिओटोमी करतो. तर आता हे त्याचे ऑब्जेक्टिव्ह झाले की वजायनल इंट्रोइटस एनलार्ज करणं आणि ओव्हर स्ट्रेचिंग मिनिमाइज करणं. तर याचे इंडिकेशन्स काय आहेत? इट इज रेकमेंडेड इन सिलेक्टिव्ह केसेस रादर दॅन ॲज अ रुटीन. म्हणजे एकदमच रुटीनली आपण एपिजिओटोमी करत नाही. ठीक आहे, जर अगदी फिटसचं हेड बाहेर येण्यास काही अडथळा असेल किंवा मग फॅसिलिटेट करायचं असेल तरच आपण करतो. ओके, इन सिलेक्टिव्ह केसेस अ कॉन्स्टंट केअर ड्युरिंग द सेकंड स्टेज रिड्युसेस द इन्सिडन्स ऑफ एपिजिओटोमी अँड पेरिनियल ट्रॉमा. तर सेकंड स्टेज जो लेबरचा आहे, एक तर आपण ऑब्व्हियसली कंटिन्युअसली मॉनिटर करतो, पण सेकंड स्टेज ऑफ लेबरच्या वेळेस जे आपण व्यवस्थित काळजी घेतली, प्रॉपर मॉनिटरिंग केलं,
ठीक आहे. फिटल डिस्ट्रेस वगैरे तर होत नाहीये ना, किंवा त्याचं एकदम व्यवस्थित मॉनिटरिंग केलं तर एपिजिओटोमी आणि पेरिनियल ट्रॉमा अजून प्रिव्हेंट करण्यास मदत होते. In elastic rigid perineum causing arrest or delay in descent of the presenting part as in early primary gravidity. अजून एक इंडिकेशन काय की जर खूप रिजिड आणि इलास्टिक नाही का पेरिनियम असेल, ठीक आहे, जे की डिसेंट जे आहे, डिसेंट म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस डिसेंट होणे हे डिसेंट प्रोग्रेसिव्ह असतं, तर त्यामध्ये अरेस्ट आणि डिले होत असेल तर ठीक आहे, जसं की एकदम एल्डरली प्रायमी ग्रॅव्हिडा, ठीक आहे, ज्यांचे मसल्स एकदम असे रिजिड झालेले असतात त्यामध्ये एड करायला, ठीक आहे, जेणेकरून अरेस्ट आणि डिले होऊ नये, तेव्हा आपण एपिजिओटोमी करतो. आता अँटिसिपेटिंग पेरिनियल टिअर. अँटिसिपेटिंग पेरिनियल टिअर म्हणजे काय, तर आता पेरिनियल टिअर होण्याची खूप शक्यता आहे, तर ठीक आहे, तर ते जर का आपल्याला असं कळालं की अरे शक्यता आहे, तेव्हाच आपण प्रोफायलॅक्टिकली प्रिव्हेंटिव्ह मेजर घेऊन एपिजिओटोमी व्यवस्थित करू, जेणेकरून पुढचे काही हानी होणार नाही, बाकीचे टिअर पेरिनियल लेसरेशन्स वगैरे होणार नाही. तर मग आपण कसं अँटिसिपेट करता येईल, आपल्याला कसं कळेल की बाबा पेरिनियल टिअर होण्याची खूप शक्यता आहे. तर बिग बेबी असेल तर बऱ्याच केसेसमध्ये मॅक्रोझोमिक, मदरला डायबिटीज असेल, किंवा मग बेबीचे स्वतः काही किडनी प्रॉब्लेम्स असेल, ॲनॉमलीज असेल रिनल सिस्टीममध्ये, तर मग बिग बेबी असण्याची शक्यता असते. फेस टू प्युबिस डिलिव्हरी, ठीक आहे, तर मग हे सुद्धा एक फेस टू प्युबिस डिलिव्हरी म्हणजे काय, थोडक्यात बेबीचं जे डोकं आहे, ठीक आहे, बेबीचं जे ऑक्सिपुट म्हणजे जो डोक्याचा मागचा भाग, तर तो पुढच्या साईडला असायला हवा, ठीक आहे, म्हणजे अँटीरियर. सपोज मदर सुपाइन पोझिशन मध्ये झोपली आहे, तर जे बेबी आणि वरती पंखा आहे, खाली बेड आहे, तर जे बेबीचं ऑक्सिपुट आहे डोक्याचा मागचा भाग, तर ते वरच्या दिशेला, पंख्याच्या दिशेला असायला हवं, ठीक आहे, तर दॅट इज ऑक्सिपुट, लेफ्ट ऑक्सिपिटो अँटेरियर पोझिशन आपण म्हणतो की मोस्ट कॉमनली. तर जर फेस टू प्युबिस डिलिव्हरी असेल तर मग अगदी फेसच असं बाहेर दिसतं, ठीक आहे, वजन म्हणून, तर तशा केसेसमध्ये पेरिनियल टिअर होण्याची खूप शक्यता आहे. तर ते एक नॉन आयडियल पोझिशन आहे, ठीक आहे. ब्रीच डिलिव्हरी म्हणजे काय, पाय उगाळ आणि शोल्डर डिस्टोशिया, ठीक आहे, ज्यात बाळाचा शोल्डर वगैरे अडकण्याची शक्यता असते, ठीक आहे, आणि त्यामुळे मग जे काय बाहेर डिसेंट आहे किंवा जे बेबीची डिलिव्हरी आहे त्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, आणि मग त्यामुळेच पेरिनियल टिअर होण्याची खूप शक्यता असू शकते. तर मग अशा केसेसमध्ये आपण अँटिसिपेट, असे जर का केसेस असतील तर मग आपण पहिलेच अँटिसिपेट करायचं पेरिनियल टिअर, ठीक आहे, की बाबा होण्याची शक्यता आहे, मग तेव्हाच आपण प्रोफायलेक्टिकली व्यवस्थित काळजी घेऊन परफेक्ट टाइम आणि जजमेंटवर आपण एपिजिओटोमी करायची असते. तर कधी कधी करणे, तर ऑपरेटिव्ह डिलिव्हरी, उदाहरणार्थ फोर्सेप्स डिलिव्हरी किंवा वेंटाउस डिलिव्हरी, जिथे व्हॅक्यूम लावून डिलिव्हरी करावी लागते, त्यासाठी आपल्याला एपिजिओटोमी करावी लागते. आणि जर का प्रिव्हियस पेरिनियल सर्जरी झाल्या असतील, उदाहरणार्थ पेल्विक फ्लोर रिपेअर झालेला असेल, ठीक आहे, किंवा पेरिनियल रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी झालेली असेल कोणती, तर मग आपल्याला नाही का एपिजिओटोमी वगैरेची करावी लागते. तर कॉमन इंडिकेशन्स काय आहेत, थ्रेटन्ड पेरिनियल इंजुरी इन प्रायमी ग्रॅव्हिडा. तर प्रायमी ग्रॅव्हिडा फर्स्ट टाइम लेडी प्रेग्नंट असेल आणि मग पेरिनियल इंजुरी होण्याची खूप शक्यता असेल थ्रेटन्ड, तर मग आपण करतो. रिजिड पेरिनियम, जसं की मल्टीग्रॅव्हिडामध्ये आपण आत्ताच पाहिलं, आणि फोर्सेप्स डिलिव्हरी करायची गरज असेल, किंवा ब्रीच प्रेझेंटेशन असेल, बाळ पायोळ असेल, किंवा ऑक्सिपिटो पोस्टेरियर और फेस डिलिव्हरी, ठीक आहे, मी म्हणलं ऑक्सिपिटो अँटेरियर पोझिशन असायला हवे, म्हणजे जे बाळाचं डोकं आहे, डोक्याचा मागचा भाग आहे, ते वरच्या पंख्याच्या दिशेने असायला हवा, ठीक आहे. जर डोकं खालच्या दिशेने म्हणजे फरशीच्या दिशेने असेल तर दॅट इज ऑक्सिपिटो पोस्टेरियर, म्हणजे ऑक्सिपुट पोस्टेरियरली आहे, तसं नसायला हवं, आणि किंवा फेस डिलिव्हरी पण नसायला हवी, ठीक आहे. तर असं असेल तर मग आपल्याला एपिजिओटोमी करावी लागेल, आणि ते एक एपिजिओटोमीचं इंडिकेशन आहे. तर आता टायमिंग ऑफ एपिजिओटोमी. टायमिंग ऑफ परफॉर्मिंग द एपिजिओटोमी रिक्वायर्स जजमेंट, ठीक आहे. If done early, blood loss will be more. If done late, it fails to prevent the invisible lacerations of the perineal body and thereby fails to protect the pelvic floor. Therefore, the very purpose of the episiotomy is thus defeated. म्हणजे खूप लवकर केलं तर मग आणखीन ब्लड लॉस होईल, लेट केलं तर मग लॅसरेशन असंही होईल, आणि मग आपण एपिजिओटोमीचं करण्याचा मग काही फायदाच उरणार नाही, कारण एपिजिओटोमी करतोच यासाठी की पुढचं काही टेअर वगैरे व्हायला नको. मग लेट करून उलट जे काही आपलं पर्पज आहे, व्हेरी पर्पज, ते आपण स्वतःच डिफीट करतोय. तर मग व्यवस्थित टाइमवर असायला हवं, करायला हवी एपिजिओटोमी. तर व्यवस्थित टाइम म्हणजे कोणता टाइम, हे बघा, bulging thinned perineum during contraction just prior to crowning when 3 to 4 cm of head is visible is the ideal time, ठीक आहे. तर जेव्हा फक्त 3 to 4 cm हेड विजिबल आहे, ठीक आहे,
पेरिनियम असा थिंड आणि बल्ज्ड आउट दिसतोय, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्शनच्या जस्ट किंवा क्राउनिंगच्या जस्ट थोडं अगोदर ते आयडियल टाइम असतं, ठीक आहे. तसं जजमेंट घेऊन आपण एपिजिओटोमी करू शकतो. किंवा इव्हन ड्युरिंग फोर्सेप्स डिलिव्हरी इट इज मेड आफ्टर द ऍप्लिकेशन ऑफ ब्लेड्स. तर आपल्याला पायपर्स फोर्सेप्स वगैरे माहिती आहे की आपण ते ब्लेड्स आतमध्ये टाकून जेव्हा बेबीला बाहेर काढत असतो त्यावेळेस इट इज मेड आफ्टर द ऍप्लिकेशन ऑफ ब्लेड्स अप्लाय केल्यानंतर मग आपण एपिजिओटोमी देतो. तर आपण आतापर्यंत एपिजिओटोमीची डेफिनेशन पाहिली, कधी कधी करावी लागते, त्याचे इंडिकेशन्स काय, त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, ठीक आहे, आणि कधी करावी, ठीक आहे. एपिजिओटोमी करण्याची शक्यता कधी कधी असू शकते, ते आपण कसं अँटिसिपेट करावं हे आपण पाहिलं. आता ॲडव्हान्टेजेस ऑफ एपिजिओटोमी. तर मॅटर्नल ॲडव्हान्टेजेस काय आहेत? इट इज कॉन्ट्रोवर्शियल वेदर रुटीन एपिजिओटोमी हॅज गॉट एनी मेजर बेनिफिट्स. तर मग बऱ्याच वेळेला जर असं सर्रास एपिजिओटोमी करत गेलो तर त्याचा खरंच काही फायदा आहे का, हे एक कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट आहे, ठीक आहे. पण तरी सजेस्टेड बेनिफिट्स काय, तर अ क्लिअर अँड कंट्रोल्ड इन्सिजन इज इझी टू रिपेअर अँड हील्स बेटर दॅन अ लॅसरेटेड वुंड दॅट माइट अकर अदरवाईज. तर आपण जेव्हा इन्साइज करतो तेव्हा एक क्लिअर कंट्रोल्ड, ठीक आहे, इन्सिजन असतं प्रॉपर, जे की पुन्हा सुचर करून हिलिंगला पण बेटर असतं. पण जर अदरवाईज जर टिअर झाल्यामुळे जर जे काही लॅसरेटेड इंजुरी होते तर ती हील होण्यास थोडा अडथळा येतो. पण जे काही आपण क्लिअर व्यवस्थित एपिजिओटोमी करून इन्सिजन घेतलेलं असतं तर ते हील व्हायला पण व्यवस्थित मदत होते. तर रिडक्शन इन द ड्युरेशन ऑफ द सेकंड स्टेज. तर मी आताच म्हटलं की जेव्हा बेबी बाहेर येत असतो, ठीक आहे, तर आपण लगेच फोर्सेप्स वगैरे टाकून किंवा मग आपण जर का वजायनल ओपनिंग इन्साइज करून व्यवस्थित मोठी केली ओपनिंग तर पटकन बेबी बाहेर येईल आणि तो जो प्रोलॉंग पिरियड आहे, ठीक आहे, सेकंड स्टेजचा तो ते रिड्यूस होईल, ठीक आहे, पेरिनियल ब्लिडिंग पण कमी होईल, ठीक आहे. आणि रिडक्शन ऑफ ट्रॉमा टू द पेल्विक फ्लोर मसल्स दॅट रिड्युसेस द इन्सिडन्स ऑफ प्रोलॅप्स अँड परहॅप्स युरिनरी इनकॉन्टिनन्स. तर मग जे पेल्विक फ्लोर्सला जे काही ट्रॉमा होण्याची शक्यता असते त्यामुळे पुढे बायकांमध्ये प्रोलॅप्स किंवा युरिनरी कॉन्टिनन्स अशा गोष्टी होण्याची जी शक्यता असते ते एपिजिओटोमीमुळे प्रिव्हेंट होण्यास मदत होते. हे मॅटर्नल ॲडव्हान्टेज झालं. आता फिटल ॲडव्हान्टेज काय आहे एपिजिओटोमीचं? इट मिनिमाइजेस इंट्राक्रेनियल इंजुरीज एस्पेशली इन प्रीमॅच्युअर बेबीज और आफ्टर कमिंग हेड ऑफ द ब्रीच. तर मी पहिले सांगितलं की बाळांमध्ये कोणते इंट्राक्रेनियल इंजुरीज प्रिव्हेंट होण्यास मदत होते आणि आफ्टर कमिंग हेड ऑफ द ब्रीच म्हणजे ब्रीच पोझिशनमध्ये पहिले पाय येतात आणि मग डोकं येतं. तर मग जर बेबीज प्री मॅच्युअर असतील आणि मग प्रोलॅंग झाली डिलिव्हरी तर त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. किंवा आफ्टर कमिंग हेड म्हणजे पहिले पाय आले आणि मग डोकं आलं तर ते जास्त मुश्किल असतं, कारण बेबीचं डोकं मोठं असतं. तर इट इज लाईक आपण म्हणजे नाही का आपण म्हणतो की हत्तीची शेपूट, म्हणजे पहिले डोकं बाहेर आलं की इझी आणि मग हत्ती पहिले बाहेर काढलं आणि त्यानंतर मग त्याची शेपूट येणं खूप इझी असतं. तर म्हणून पहिले डोकं बाहेर इझिली आलं आणि मग पाय आले तर ते इझी असतं. पण ब्रीचमध्ये उलटं होतं, ब्रीचमध्ये पहिले पाय येतात आणि मग डोकं मोठं असतं आणि ते बाहेर काढणं मुश्किल जातं, जे की मग एपिजिओटोमी केली तर ते थोडं सुरळीत होतं. तर दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ एपिजिओटोमी. तर आपण का करतो, ऑब्जेक्टिव्स पाहिले, डेफिनेशन पाहिली, ऑब्जेक्टिव्स पाहिले, का कधी कसं करतो, ठीक आहे, आणि मग त्याचे ॲडव्हान्टेजेस पण पाहिले. आता आपण टाइप्स ऑफ एपिजिओटोमी पाहूया, ठीक आहे. तर द फॉलोइंग आर द व्हेरियस टाइप्स ऑफ एपिजिओटोमी: मीडियोलॅटरल, मीडियन, लॅटरल आणि जे शेप. तर पहिले पाहूयात मीडियोलॅटरल. तर बघा मीडियोलॅटरल, मीडियन, लॅटरल आणि जे शेप. तर इकडे चित्रात मेडियन एपिजिओटोमी दिलेली आहे. पहिले मी दाखवते मग सांगते. बघा मेडियन म्हणजे काय, पोस्टिरियर वजायनल वॉल ते एनस असं स्ट्रेट. तर ही झाली मीडियन, मध्यभागी. तर ही झाली मीडियन एपिजिओटोमी. आता लॅटरल एपिजिओटोमी पहा, तर ही अशी लॅटरल आहे. तर पोस्टेरियर वजायनल वॉल पासून अशी लॅटरली जाते आहे. तर ही लॅटरल एपिजिओटोमी. आणि मग मीडियो लॅटरल, मीडियन आणि लॅटरलच्या मध्यभागी. हे बघा मीडियन एपिजिओटोमी, लॅटरल एपिजिओटोमी आणि मीडियो लॅटरल एपिजिओटोमी. आणि आणखीन एक आहे जे शेप एपिजिओटोमी, जी अशी जे शेप जाते. तर आता आपण एक एक पाहूयात. तर मीडियो लॅटरल म्हणजे काय, तर द मोस्ट कॉमनली आपण जी परफॉर्म करतो तर ती मीडियो लॅटरलच आहे. द इन्सिजन इज मेड डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स फ्रॉम द मिड पॉईंट ऑफ द फोरचेट, ठीक आहे. तर हे जे एरिया आहे ह्याला फोरचिट म्हणतो. इदर टू द राईट और टू द लेफ्ट, ठीक आहे. तर हे एरिया बिटवीन द पोस्टेरियर वजायनल वॉल टू दिस एनस, तर ह्याला आपण फोरचिट म्हणतो. तर इन्सिजन इज मेड डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स फ्रॉम द मिड पॉईंट ऑफ द फोरचिट इदर टू द राईट और टू द लेफ्ट. तर मग आपण इथपर्यंत येतो आणि मग असं मिडियली आणि मग राईट किंवा असं
लेफ्टला जातो आपण असं. ही मीडियो लॅटरल झाली. आपण सरळ असं मीडियो लॅटरली जातो. इट इज डायरेक्टेड डायगोनली in a straight line which runs about 2.5 centimeter away from the anus, midpoint between anus and ischial tuberosity. ठीक आहे. तर मग हे पोझिशन दिलं आहे अनस आणि इशियल ट्युबरोसिटी च्या मध्य, ते नाही का त्याच्या मिड पॉइंटला असते. ठीक आहे. त्याच्या 2.5 सेंटीमीटर अवे रन करते. ठीक आहे. त्यानंतर मीडियन मध्ये काय, द इन्सिएशन कमेन्सेस फ्रॉम द सेंटर ऑफ द फोरचेट, ठीक, अँड एक्सटेंड पोस्टेरली अलॉंग द मिड लाईन फॉर अबाउट 2.5 सेंटीमीटर. ठीक आहे. तर हे त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर लॅटरल इन्सिजन स्टार्ट्स फ्रॉम अबाउट 1 सेंटीमीटर अवे फ्रॉम द सेंटर of the forecheck and extends laterally. It has got many drawbacks including chance of injury to the Bartholin's duct. It is totally condemned. तर Bartholin's, kidney, Tinson's glands असे ग्लँड्स असतात. ठीक आहे. तर फिमेलच्या जेनेटल एरियाज मध्ये. तर ठीक आहे. तर लॅटरल इन्सिजन मध्ये बार्थोलिन्स डक्टला इंजुरी होण्याचे खूप चान्सेस असतात. ठीक आहे. म्हणून आपण शक्यतो लॅटरल एपिजिओटोमी आपण करतच नाही. त्यानंतर जे शेप्ड इन्सिजन, द इन्सिजन बिगिन्स इन द सेंटर ऑफ द फोरचेट अँड इज डायरेक्टेड पोस्टिरियरली along the midline for about 1.5 centimeter and then directed downwards. तर मीडियो लॅटरल मध्ये कसं आपण डिरेक्टली असं जातो मीडियो लॅटरली, तसं जे शेप्ड इन्सिजन मध्ये आपण असं जे शेप्ड इन्सिजन घेऊन जातो. तर मग along the middle for about 1.5 centimeter and then directed downwards and outwards along 5 o'clock or 7 o'clock position to avoid the injury to the anal sphincter. ठीक आहे. Apposition is not perfect and the repaired wound tends to be puckered. This is not done widely. तर जे काय अपोजिशन आपण जेव्हा सुचर करताना अपोजिशन करतो तर ते काही परफेक्ट नसतं आणि मग जे काही वुंड जी रिपेअर झालेली असते ती पकड असू शकते. ठीक आहे. वाकडे तिकडे असू शकते किंवा वेरियस ठिकाणी स्किनला अटॅच्ड असू शकते. सो दिस इज नॉट डन वाईडली. तर मोस्ट वाईडली आपण कोणतं करतो, मीडियो लॅटरल एपिजिओटोमी मोस्ट कॉमनली, त्यानंतर मीडियन एपिजिओटोमी. जस ओनली मीडियो लॅटरल और मीडियन एपिजिओटोमी इज डन कॉमनली अँड सच द रिलेटिव्ह मेरिट्स अँड डिमेरिट्स आर गिवन इन टॅब्लेटेड फॉर्म. पुढे आपण त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स पाहूयात. पण आता हे 4 टाइप्स ऑफ एपिजिओटोमी महत्वाचे आहेत. ठीक आहे. आणि ते कसे आहेत, काय त्याचे डिटेल्स आपण पाहिलेले आहेत. आता पाहूयात रिलेटिव्ह मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मीडियन अँड मीडियोलॅटरल एपिजिओटोमी. तर पहा, मीडियन एपिजिओटोमीचे पहिले आपण मेरिट्स पाहूयात. तर एक तर मसल्स आपण कट नाही करत. ठीक आहे. म्हणजे मध्य भागी असे मसल्स कट नाही होत. ठीक आहे. ब्लड लॉस मिनिमम असतो, रिपेअर इझी असतो, पोस्ट ऑपरेटिव्हली कम्फर्ट मॅक्झिमम असतं, हिलिंग सुपिरियर असतं. ठीक आहे. वुंड डिसरप्ट होण्याचे चान्सेस कमी असतात. ठीक आहे. आणि डिस्पॅरेनिया होण्याचे चान्सेस पण कमी. डिस्पॅरेनिया म्हणजे काय, पेन ड्युरिंग सेक्शुअल इंटरकोर्स. तर ते सुद्धा रेअर असतं, कमी असतं. ठीक आहे. तर हे त्याचे मेरिट्स आहेत. ठीक आहे. तर ते ह्याचे जे मेरिट्स आहेत मीडियन एपिजिओटोमी, तेच मीडियो लॅटरल एपिजिओटोमीचे डिमेरिट्स आहेत. जसं की आता इकडे बघा, ब्लड लॉस इज लिस्ट, तर इथे ब्लड लॉस इज लिटिल मोर. इकडे पोस्ट ऑपरेटिव्ह कम्फर्ट इज मॅक्झिमम, तर इथे पोस्ट ऑपरेटिव्ह डिस्कम्फर्ट इज मोर. इथे रिलेटिव्ह इन्क्रीज इन्सिडेन्स ऑफ वुंड डिस्रप्शन, इकडे वुंड डिस्रप्शन कमी आहे. आणि इकडे डिस्पेरेनिया कमी आहे, तर इकडे डिस्पेरेनिया कंपॅरेटिव्हली मोर आहे. तर असं कम्पेअर कॉन्ट्रास्ट करून आपल्याला लक्षात येईल. ऑल्सो मध्ये अपोजिशन ऑफ टिश्यूज इज नॉट सो गुड. म्हणजे जेव्हा आपण सुचरिंग करतो तेव्हा टिश्यूज एवढे व्यवस्थित अपोज नाही करता येत जेवढं आपल्याला मीडियन इन्सिजन केल्यानंतर व्यवस्थित अपोज करता येते. ठीक आहे. आता डिमेरिट्स पाहूयात मीडियन एपिजिओटोमीचे. तर डिमेरिट्स ह्याचे जे असतील मीडियन एपिजिओटोमीचे, तेच मीडियो लॅटरल एपिजिओटोमीचे ॲडव्हान्टेजेस असतील. जसं की एक्सटेन्शन इफ अकर्स मे इन्व्हॉल्व द रेक्टम. आपण पाहिलेलं आहे की मीडियन एपिजिओटोमी आहे जी ती स्ट्रेट आहे. ओके. राईट फ्रॉम द वजायना टू मग पेरिनियम, ती अशी स्ट्रेट आहे. त्यामुळे इथे रेक्टम इन्व्हॉल्व होण्याचे आणि मग रेक्टल मसल्सला हानी होण्याचे चान्सेस आहेत. तसे मीडियो लॅटरल एपिजिओटोमी मध्ये रिलेटिव्ह सेफ्टी फ्रॉम रेक्टल इन्व्हॉल्वमेंट इवन इफ एक्सटेन्शन अकर्स. ठीक आहे. तर मग मीडियनचं डिमेरिट काय अजून एक, तर नॉट सुटेबल फॉर मॅनिप्युलेटिव्ह डिलिव्हरी और इन ॲबनॉर्मल प्रेझेंटेशन और पोझिशन. ॲज सच इट्स यूज इज सिलेक्टिव्ह. ठीक आहे. तर मॅनिप्युलेटिव्ह किंवा ॲबनॉर्मल पोझिशन किंवा प्रेझेंटेशनमध्ये हे सुटेबल नाही आहे. ठीक आहे. आणि मीडियो लॅटरल कसं सुटेबल आहे, कारण ते इफ नेसेसरी द इन्सिजन कॅन बी एक्सटेंडेड. तसं मीडियो लॅटरली आपण इन्सिजन जेवढं हवं तेवढं एक्सटेंड करून जर हायर डायमीटर भेटतो आपल्याला. तसं मीडियनमध्ये एवढीच जागा आहे पोस्टेरियर वजायनल वॉल टू एनस, तर मग आपल्याला काही जास्त एक्सटेंड करता येत नाही, कारण मग इकडे रेक्टस इन्व्हॉल्व होण्याचे चान्सेस असतात.
तर हे झाले मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मीडियोलॅटरल अँड मेडियन एपिजिओटोमी. स्टेप्स ऑफ मीडियोलॅटरल एपिजिओटोमी. तर कशी केली जाते मीडियोलॅटरल एपिजिओटोमी त्याचे स्टेप पाहूया. ठीक आहे, तर स्टेप 1 काय, प्रिलिमिनरीज म्हणजे आपण तयारी कशी करतो. उदाहरणार्थ पहिले पेरिनियम आपण स्वच्छ स्वॅब करतो. ठीक आहे, लोशन अप्लाय करून वेरियस अँटीसेप्टिक क्रीम, पोविडॉन, आयोडीन व्यवस्थित अप्लाय करतो आणि ती एरिया प्रॉपरली ड्रेप करतो. ड्रेप केल्यामुळे काय होतं की आजूबाजूच्या ठिकाणी कंटॅमिनेशन आणि इन्फेक्शन होणे प्रिव्हेंट केले जाते आणि आजूबाजूच्या ठिकाणाहून इन्फेक्शन होणं सुद्धा प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं. तर द पेरिनियम इज थरोली स्वॅब्ड विथ अँटीसेप्टिक, पोविडॉन, आयोडीन सोल्युशन अँड ड्रेप्ड प्रॉपरली. त्यानंतर आपण लोकल अनेस्थेशिया अप्लाय करतो, ज्यामध्ये द पेरिनियम इन द लाईन ऑफ प्रपोज्ड इन्सिजन इज इन्फिल्ट्रेटेड विथ 10 ml ऑफ 1% सोल्युशन ऑफ लिग्नोकेन. तर 1% लिग्नोकेनने आपण जिथे आपण हे करणार आहे, इन्सिजन देणार आहे, ती लाईन व्यवस्थित आपण 1% लिग्नोकेननी 10 ml 1% लिग्नोकेननी आपण अनेस्थेशिया देतो. ठीक आहे, इंजेक्ट करतो. त्यानंतर स्टेप 2, इन्सिजन. ठीक आहे, 2 fingers आर प्लेस्ड इन द वजायना बिटवीन द प्रेझेंटिंग पार्ट अँड द पोस्टेरियर वजायनल वॉल. तर आपण फिंगर्स आतमध्ये प्रेझेंट करतो. ठीक आहे, आतमध्ये ठेवतो. ठीक आहे, इन द वजन बिटवीन द प्रेझेंटिंग पार्ट अँड द पोस्टेरियर वजायनल वॉल. तर जे बाळाचं हेड आहे, जे प्रेझेंटिंग पार्ट इकडे तुम्हाला फिगरमध्ये दिसत असेल, ठीक आहे, ते प्रेझेंटिंग पार्टच्या मध्ये आणि वजायनाच्या मध्ये आपण आपला फिंगर प्लेस करतो. ठीक आहे, इन्सिजन इज मेड बाय अ कर्व्ड और स्ट्रेट ब्लंट पॉइंटेड शार्प सीजर स्कॅल्पेल. Scalpel may also be used, one blade of which is placed inside in between the fingers and the posterior vaginal wall and the other on the skin. ठीक आहे, तर आपण एपिजिओटोमी सीझर्स वापरू शकतो. ठीक आहे, आपण कर्व्ड और स्ट्रेट ब्लंट पॉइंटेड शार्प सीझर वापरू शकतो किंवा स्कॅल्पेल पण यूज करू शकतो आणि एपिजिओटोमी किंवा एपिजिओटोमी सीझर्स पण यूज करू शकतो. एक ब्लेड आतमध्ये प्लेस करतो फिंगरच्या मध्ये आणि बाहेर दुसरं ब्लेड स्किनवर, असं फिगरमध्ये, ह्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर द incision should be made at the height of an uterine contraction when accurate idea of the extent of the incision can be judged from the stretched perineum. तर कधी इन्सिजन दिलं पाहिजे. ठीक आहे, आपण पाहिलं की 3 to 4 सेंटीमीटर बल्ज दिसत असेल जेव्हा फिटल हेडचं तेव्हा, पण कधी, जेव्हा हाईट ऑफ युटराइन कॉन्ट्रॅक्शन, कारण त्यामुळे किती स्ट्रेच होऊ शकते स्किन आणि किती प्रॉपरली स्ट्रेच झाल्यानंतर किती एपिजिओटोमीचं जे काही इन्सिजन किती घ्यावं किंवा किती एक्सटेंड करावं याची प्रॉपर आयडिया येऊन जाते. ठीक आहे, डेलिबरेट कट शुड बी मेड स्टार्टिंग फ्रॉम द सेंटर ऑफ द पोर्चेट एक्सटेंडिंग लॅटरली इधर टू द राइट और टू द लेफ्ट. It is directed diagonally in a straight line which runs about 2.5 cm away from the anus. तर एनल ओपनिंग जे आहे त्यापासून 2.5 cm लांब असायला हवं. ठीक आहे, तर फोर्चेटच्या सेंटर पासून ते लॅटरली इधर लाईट और लेफ्ट लॅटरली आपण इन्सिजन घेतो आणि एनस पासून 2.5 cm असायला हवी. द इन्सिजन ought to be adequate to serve the purpose for which it is needed, that is according to the need of the individual case. म्हणजे एपिजिओटोमीचं जे कट आहे, इन्सिजन आहे, ते व्यवस्थित असलं हवं जेणेकरून प्रॉपर हेड डिलिव्हरी होईल. नाहीतर मग जर का छोटं इन्सिजन पडलं तर मग पुन्हा पेरिनियल टिअर वगैरे होईल, तर जो आपला पर्पज आहे तो पर्पजच डिफीट होऊन जाईल. आणि दुसरं म्हणजे जर का खूप जास्त इन्सिजन घेतलं तर मग आजूबाजूच्या स्ट्रक्चर्सला जे काही नर्व्स वगैरे ते विनाकारण हानी होऊ शकते. तर मग ॲडिक्वेट इन्सिजन झालं पाहिजे टू सर्व द पर्पज. ठीक आहे, द ब्लिडिंग इज नॉट युजली नॉट सफिशियंट टू यूज आर्टरी फोर्सेप्स अनलेस द ऑपरेशन इज डन टू अर्ली और द पेरिनियम इज थिक. तर मग आपल्याला अगदीच आर्टरी फोर्सेप्स वापरून ते आपण क्लॅम्प करतो ना, तर अगदी हिमोस्टॅसिस अटेन तशी करायची गरज नाही पडत, कारण तेवढं पण ब्लिडिंग होत नाही. आणि कधी गरज लागते जर का खूपच अर्ली एपिजिओटोमी दिली आपण किंवा मग पेरिनियम खूपच थिक असेल तर मग गरज पडू शकते. नाहीतर मग आर्टरी फोर्सेप्सनी हिमोस्टॅसिस अटेन करायची काही गरज पडत नाही. आता मग आपण एपिजिओटोमी करताना कोणते कोणते स्ट्रक्चर्स कट करतो ऍक्च्युअल प्रोसिजरमध्ये. तर पोस्टिरियर वजायनल वॉल. ठीक आहे, मी सांगितलं की फिंगर ठेवतो आपण प्रेझेंटिंग पार्ट आणि वजायनल, पोस्टिरियर वजायनल वॉल. ठीक आहे, तर पहिले पोस्टिरियर वजायनल वॉल कट करतो. सुपरफिशियल कसे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कट होतात जेव्हा आपण इन्सिजन द्यायला सुरुवात करतो. सुपरफिशियल अँड डीप ट्रान्सवर्स पेरिनियल मसल्स. ठीक आहे, बल्ज स्पॉन्जेस अँड पार्ट ऑफ लिव्हेटर आणि फेशिया कव्हरिंग दोज मसल्स म्हणजे पोस्टिरियर वजायनल वॉल
बल्बो स्पॉन्जेस अँड पार्ट ऑफ लिव्हेटर आणि असे ट्रान्सवर्स पेरिनियल, सुपरफिशियल आणि डीप ट्रान्सवर्स पेरिनियल मसल्स, फेशिया त्या मसल्सचा, ठीक आहे, ट्रान्सवर्स पेरिनियल ब्रांचेस ऑफ पुडेंडल वेसल्स अँड नर्व्स आणि सबक्युटेनियस टिश्यू आणि स्किन. तर ह्या 5 गोष्टी आपण कट करतो. हे आपल्याला आन्सर मध्ये लिहावं लागेल की पोस्टीरियर वजायनल वॉल, मसल्स, त्या मसल्सचा फेशिया, ठीक आहे, पोडेंडल वेसल्स आणि नर्व्स आणि सबक्युटेनियस टिश्यू आणि स्किन. तर स्किन आणि पोस्टीरियर वजायनल वॉल लक्षात राहील, मसल आणि त्याचा फेशियल लक्षात राहील आणि मग त्यानंतर पुडेंडल वेसल्स आणि नर्व्स, असं वजायनल वॉल, स्किन, मसल्स, फेशिया आणि नर्व असं लक्षात ठेवू शकतो आपण. ठीक आहे. अशा इथे ह्या डायग्राम मधून तुम्हाला कळेल की कोणते कोणते स्ट्रक्चर्स कट करतो आणि थोडी आयडिया येईल की कोणते पेरिनियल, पुडेंडल वेसल्स आणि नर्व्स आपण कट करतो. आता रिपेअर, ठीक आहे, स्टेप 3 रिपेअर. तर आपण कसं पहिले ड्रेपिंग वगैरे करतो, त्यानंतर व्यवस्थित कट कसे देतो, त्यामध्ये कोणते स्ट्रक्चर्स कट करतो हे पाहिलं. आता रिपेअर केल्यानंतर, डिलिव्हरी झाल्यानंतर, ठीक आहे, बेबीची डिलिव्हरी झाल्यानंतर, प्लासेंटल डिलिव्हरी झाल्यानंतर मग आपण ती स्टिच रिपेअर करतो. तर टायमिंग ऑफ रिपेअर काय? द रिपेअर इज डन soon after the expulsion of the placenta. If the repair is done prior to the expulsion of the placenta, then disruption of the wound is inevitable if subsequent manual removal or exploration of the genital tract is needed. तर म्हणजे प्लासेंटल डिलिव्हरी झाल्यानंतर मग आपण करतो सुचरिंग किंवा रिपेअर, कारण मग त्या अगोदर केलं तर पुन्हा ते पेरिनियल टिअर होण्याची शक्यता असते. जर किंवा आपण आपल्याला काही प्रोसिजरसाठी पुन्हा जर का ते पेरिनियल ट्रॅक्ट वगैरे जेनेटल ट्रॅक्ट एक्सप्लोर करायची गरज पडली आणि मग आपण ते स्टिच केल्यानंतर केलं तर ते पुन्हा टिअर होण्याची शक्यता असते. ठीक आहे. म्हणून प्लासेंटल डिलिव्हरी झाल्यानंतर आणि जे काय आपल्याला एक्सप्लोर करायचे वेरियस कुठे काही इंजुरी झाली का ते पाहण्यासाठी, ते झाल्यानंतर मग आपण त्यानंतर रिपेअर करतो. उजिंग ड्युरिंग दिस पिरियड शुड बी कंट्रोल्ड बाय प्रेशर विथ स्टेराइल गॉज स्वॅब अँड ब्लिडिंग बाय द आर्टरी फोर्सेप्स. तर मग ब्लिडिंग कंट्रोल करण्यासाठी आपण काय स्टेराइल गॉज स्वॅब यूज करतो आणि मग आर्टरी फोर्सेप्स यूज करतो. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की ते जे चिटल्स फोर्सेप्स वगैरे जेव्हा आपण ते स्वॅब घेतो तेव्हा आपण ते डिप केलेलं असतं ऑलरेडी 2% ग्लुटराल्डिहाइड सोल्युशन मध्ये, त्यालाच आपण बेन्झेक्झिडिन सोल्युशन म्हणतो. ठीक आहे. तर मग आपण त्या स्टेरल गॉजने आणि आर्टरी फोर्सेप्सने आपण ते ब्लिडिंग उजिंग कंट्रोल करतो. अर्ली रिपेअर प्रिव्हेंट सेप्सिस अँड एलिमिनेट्स द पेशंट्स प्रोलॉंग्ड अप्रेहेन्शन ऑफ स्टिचेस. तर मग आपण लगेच अर्ली रिपेअर करतो का? कारण एकतर मग ओपन वुंड असली की इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप असतात. मग आपण लवकर रिपेअर करतो जेणेकरून सेप्सिस होणार नाही आणि मग पेशंटचं पण जे फिअर आहे स्टिचेसचं, आता टाके पडणार आहेत ते पण आता ते निघून जातं. ठीक आहे. पेशंट्स प्रोलॉंग्ड अप्रेहेन्शन ऑफ द स्टिचेस इज ऑल्सो एलिमिनेटेड. तर प्रिलिमिनरीज काय आहेत की काय रिक्वायरमेंट आहे की पेशंट लिथोटोमी पोझिशन मध्ये हवा. ठीक आहे. डिलिव्हरी करताना सुद्धा लिथोटोमी पोझिशन लागते, तर त्यानंतर सुद्धा प्रॉपरली ती एरिया एक्सपोज असायला हवी जेणेकरून प्रॉपर स्टिचेस देता येतील आणि गुड लाईट सोर्स फ्रॉम बिहाइंड इज रिक्वायर्ड. हे दोन प्रिलिमिनरी झाले, लिथोटोमी पोझिशन आणि गुड लाईट सोर्स. त्यानंतर पेरिनियम इन्क्लुडिंग द वुंड एरिया इज क्लेन्स्ड विथ अँटीएसेप्टिक सोल्युशन. ठीक आहे. त्यानंतर ब्लड क्लॉट्स आर रिमूव्ड फ्रॉम द वजायना अँड द वुंड एरिया. The patient is draped properly and repair should be done under strict aseptic precautions. ठीक आहे. तर पेशंटला आपण प्रॉपरली ड्रेप करतो आणि मग रिपेअर आपण असेप्टिक प्रिकॉशन्स, व्यवस्थित असेप्टिक प्रिकॉशन्स घेऊन करतो. ठीक आहे. काही ब्लड क्लॉट्स वगैरे असतील तरी आपण मॅन्युअली काढून टाकतो. त्यानंतर इफ द रिपेअर फील्ड इज ऑब्स्क्युअर्ड बाय उजिंग ऑफ द ब्लड फ्रॉम अबव, अ वजायनल पॅक मे बी इन्सर्टेड अँड प्लेस्ड हाय अप. तर मग खूप वेळा खूप ब्लिडिंग होत असेल तर मग आपण काय करतो, कॉटन पीस किंवा जे काय ते क्लॉथ मटेरियल आहे त्याने आपण इन्सर्ट करतो ते वजायनल पॅक जेणेकरून जास्त ब्लिडिंग होत नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली डू नॉट फॉरगेट टू रिमूव्ह द पॅक आफ्टर द रिपेअर इज कम्प्लिटेड. रिपेअर झाल्यानंतर पॅक काढून टाकणं ते लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तरी झाले स्टेप 3 रिपेअर आणि ह्या फिगर मध्ये सगळं डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. आता रिपेअर. ठीक आहे. तर पुढं रिपेअर आपण अजून काय, रिपेअर इज डन इन 3 लेयर्स, जे की आपण मागे पाहिलं रिपेअर कसं करतो. तर कोणते 3 लेयर्स मध्ये करतो आणि कोणते प्रिन्सिपल्स फॉलो करतो आपण. तर परफेक्ट हिमोस्टॅसिस. ठीक आहे. ब्लिडिंग जे आहे ते कंट्रोल करायचं. टू ऑब्लिटरेट द डेड स्पेस, म्हणजे कुठे स्पेस ठेवायची नाही. ठीक आहे. व्यवस्थित सगळे लेयर्स अपोज झाले पाहिजे. ठीक आहे. आणि सुचर विदाउट टेन्शन. ठीक आहे. तर जे काही सुचरिंग आहे ते विदाउट टेन्शन, कारण जर का टेन्शन असेल त्या सुचरमध्ये तर पुन्हा ते जे काही सुचर आहे
ते पुन्हा स्लिपेज होईल. ठीक आहे, लायगेचर्सचं स्लिपेज होईल. त्यामुळे आपण सुचर विदाउट टेन्शन करतो. ठीक आहे, प्रॉपरली सुचर करतो, त्यामध्ये काही टेन्शन नसलं पाहिजे. द रिपेअर इज टू बी डन इन द फॉलोइंग ऑर्डर. पहिले वजायनल म्युकोजा आणि सबम्युकोस्टल टिश्यूज, त्यानंतर पेरिनियल मसल्स आणि त्यानंतर स्किन आणि सबक्युटेनियस टिश्यूज. असं आपण रिपेअर पण ह्याच ऑर्डरमध्ये करतो. ठीक आहे. Vaginal mucosa is suture first. The first suture is placed at or just above the apex of the tear. Thereafter, vaginal walls are opposed by interrupted sutures. ठीक आहे, पॉलीग्लायकोलिक ऍसिड सुचर. ठीक आहे, जे की ऍब्झॉर्बेबल सिंथेटिक सुचर आहे. और नंबर 0 क्रोमिक कॅटबर्ड विच इज ऍब्झॉर्बेबल नॅचरल सुचर मटेरियल फ्रॉम अबव डाऊनवर्ड्स टिल द फोर्थ चेट इज रिच्ड. म्हणजे हे जे वजायनल ओपनिंग आहे तर ॲनल ओपनिंग, तर मग आपण अबव डाऊनवर्ड सुचर करायला सुरुवात करतो. ठीक आहे, पहिले वजायनल म्युकोजा सुचर करतो टियरच्या जस्ट वरती. ठीक आहे, ऍट जस्ट वरती अपेक्सला आपण सुचर करतो आणि त्या पहिले वजायनल वॉल अपोज करतो. ठीक आहे, इंटरप्टेड सुचर्सने आपण वजायनल वॉल अपोज करतो. आणि कोणतं मटेरियल वापरतो, एक तर डेक्सॉन पॉलीग्लायकोलिक ऍसिड सुचर, जे की सिंथेटिक सुचर म्हणजे सिंथेटिक मटेरियलने बनलेलं सुचर मटेरियल आहे. पण सिंथेटिकली बनलेलं सुचर मटेरियल आहे, पण ते ऍब्झॉर्बेबल आहे, की थोड्या दिवसांनी प्रोटिओलायटिक रिएक्शन होऊन आपोआप आपली बॉडीज त्याला ऍब्झॉर्ब करून टाकते. किंवा मग क्रोमिक कॅटगट, हे शीपच्या म्युकोजापासून बनवलेलं असतं क्रोमिक कॅटगट, जे की नॅचरली ऑब्टेन झालेलं असतं, पण हे सुद्धा ऍब्झॉर्बेबल असतं. आणि मी सांगितलं की अबव डाऊनवर्ड्स टिल द फोर्थ चेट इज रिच्ड आपण अबव डाऊनवर्ड्स सुचर करायला सुरुवात करतो. द सुचर शुड इन्क्लूड डीप टिश्यूज टू ऑब्लेटरेट द डेड स्पेस. ठीक आहे, कुठल्याही प्रकारची डेड स्पेस, एक्स्ट्रा स्पेस नसायला हवी, उगाच इन्फेक्शनचा सोर्स तयार व्हायला. आणि कंटिन्युअस सुचर मे कॉज पकरिंग अँड शॉर्टनिंग ऑफ द पोस्टिरियर वजायनल वॉल. म्हणून आपण इंटरप्टेड सुचर्स घेतो, कंटिन्युअस सुचर घेत नाही, कारण कंटिन्युअस सुचर घेतलं तर मग पोस्टिरियर वजायनल वॉलची शॉर्टनिंग होऊ शकते, किंवा मग पकरिंग वाकडं तिकडं होणे, किंवा ॲबनॉर्मल ठिकाणी स्किनला चिकटून राहणे, असे प्रकार होऊ शकतात. ठीक आहे, केअर शुड बी टेकन नॉट टू इंज्युअर द रेक्टम. हे तर आपण पहिलेच पाहिलं की रेक्टमला इंजुरी होता कामा नये. आता पोस्ट ऑपरेटिव्ह केअर आपण कसं करतो, एक तर ड्रेसिंग. तर वुंड इज टू बी ड्रेस्ड ईच टाइम फॉलोइंग युरिनेशन अँड डेफिकेशन टू कीप द एरिया क्लीन अँड ड्राय. ठीक आहे, तिकडची एरिया क्लीन ड्राय प्रत्येक वेळा करणे, प्रत्येक वेळा युरिनेशन अँड डेफिकेशन नंतर ड्रेस करणं महत्त्वाचं आहे. ड्रेसिंग इज डन बाय स्वॅबिंग विथ कॉटन स्वॅब सोक्ड इन अँटीसेप्टिक सोल्युशन, उदाहरणार्थ पोविडॉन आयोडीन, फॉलोड बाय ॲप्लिकेशन ऑफ अँटीसेप्टिक पावडर ऑर ऑइंटमेंट, फ्युरासिन ऑर न्यूओस्पोरिन. ठीक आहे, तर न्यूओस्पोरिन किंवा फ्युरासिन हे अँटीसेप्टिक पावडर तिकडे अप्लाय करणं. ठीक आहे, पहिले अँटीसेप्टिक सोल्युशन पोविडॉन आयोडीनने आपण कॉटन स्वॅबने क्लीन करतो आणि त्यानंतर अँटीसेप्टिक पावडर फ्युरासिन आणि न्यूओस्पोरिनने आपण तिकडे ती पावडर अप्लाय करतो आणि मग कॉटन स्वॅबने आपण ड्रेस करतो. पेन रिलीफ करण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट कंप्रेशन किंवा मग ॲप्लिकेशन ऑफ इन्फ्रारेड हीट महत्त्वाची आहे. ठीक आहे, आपण आईस पॅक सुद्धा ठेवू शकतो स्वेलिंग आणि पेन रिड्यूस करण्यासाठी. ठीक आहे, इब्युप्रोफेन आपण देऊ शकतो, एनसेड आहे, ॲनाल्जेसिक ड्रग आहे. ठीक आहे, मग ॲम्ब्युलन्स, पेशंट इज अलाउड टू मूव्ह आउट ऑफ बेड आफ्टर 24 hours. ठीक आहे, त्यानंतर मग प्रायर टू दॅट शी इज अलाउड टू रोल ओव्हर ऑन टू हर साइड और इवन टू सिट बट ओनली विथ थाईज अपोज. तर मग तिला बसणं सुद्धा अलाउड आहे, पण पाय अपोज झालं पाहिजे, किंवा ती नाही का रोल ओव्हर करू शकते. आणि बेडवरून मूव्ह ती 24 तासा म्हणजे नाही का बेडवरून मूव्ह करून ॲम्ब्युलेट करणं ते 24 तासानंतरच करायला हवं. आता रिमूव्हल ऑफ द स्टिचेस. ठीक आहे, जेव्हा कॅटगट किंवा डेक्सॉन म्हणजे ॲब्झॉर्बेबल सुचर मटेरियल्सने जेव्हा आपण सुचर करतो तेव्हा सुचर्स काढायची गरज नाहीये. पण जर नॉन ॲब्झॉर्बेबल मटेरियल जसं की सिल्क, जे की नॅचरली ऑब्टेन्ड नॉन ॲब्झॉर्बेबल सुचर मटेरियल आहे, किंवा नायलॉन जे की सिंथेटिकली ऑब्टेन्ड नॉन ॲब्झॉर्बेबल सुचर मटेरियल आहे, तर मग तेव्हा आपल्याला स्टिचेस 6व्या दिवशी कट करावे लागतात, 6व्या दिवशी. आणि जेव्हा आपण स्टिचेस देतो तेव्हा किती स्टिचेस देतोय ते रेकॉर्ड आपण करतो. तर जेव्हा स्टिचेस काढताना सुद्धा द नंबर ऑफ द स्टिचेस रिमूव्ह शुड बी चेक्ड विथ द रेकॉर्ड ऑफ द स्टिचेस गिवन. जेव्हा काढताना पण तेवढेच स्टिचेस आपण काढले आहेत का हे आपल्याला चेक करायला हवं. आता कॉम्प्लिकेशन्स काय आहेत एपिजिओटोमीचे, एकतर इमिडिएट कॉम्प्लिकेशन्स आणि रिमोट कॉम्प्लिकेशन्स. तर इमिडिएट कॉम्प्लिकेशन्समध्ये ते जे इन्सिजन आहे ते रेक्टमपर्यंत बऱ्याच वेळा एक्सटेंड होऊ शकतं आणि रेक्टमची इन्व्हॉल्वमेंट होऊ शकते. ठीक आहे, जसं की मीडियन एपिजिओटोमीमध्ये होतं, किंवा मग इव्हन ऑक्सिपिटो अनडायग्नोज्ड ऑक्सिपिटो पोस्टिरियर किंवा
म्हणजे नाही का अनडायग्नोज ऑक्सिपिटो पोस्टिरियर पोझिशन मध्ये डिलिव्हरी होत असेल बेबीची, ठीक आहे, त्याच्या हेडची, किंवा इवन विथ स्मॉल मिडिओलॅटरल एपिजिओटोमी, तेव्हा सुद्धा एक रेक्टम पर्यंत इन्सिजन जाऊ शकतं, तर ते एक इमिडिएट कॉम्प्लिकेशन आहे. त्यानंतर वल्बल हिमोटोमा होऊ शकतो, ठीक आहे, सबक्युटेनियस टिश्यूज मध्ये किंवा मॉन्स प्युबिस, मॉन्स वेनरिस किंवा जे वजायनाच्या आजूबाजूच्या एरिया आहे त्याच्या खाली ब्लड साचलं जाऊ शकतं, हिमॅटोमा होऊ शकतं, ब्लडचं अक्युमुलेशन होऊ शकतं, ॲबनॉर्मल अक्युमुलेशन. त्यानंतर इन्फेक्शन होऊ शकतं. तर इन्फेक्शन होतं आहे त्याचे फीचर्स काय, तर थ्रोबिंग पेन होऊ शकतं, पेरिनियल एरियामध्ये पेन होऊ शकतं, तिकडचं टेम्परेचर राईज होऊ शकतं, ठीक आहे. वुंडची जी एरिया आहे ती रेड, स्वोलन आणि मॉइस्ट दिसते, ठीक आहे. ऑफेन्सिव्ह डिस्चार्ज येऊ शकतो तिकडून बाहेर थ्रू द वुंड मार्जिन्स, हे सगळं दिसू शकतं. तर मग याची ट्रीटमेंट काय, एक तर ते पस ड्रेन करायला हवं बाय कटिंग 1 or 2 स्टिचेस, ठीक आहे. 1 ते 2 स्टिचेस लूज करून आपण पस ड्रेन करू शकतो, ठीक आहे. अँटीसेप्टिक पावडर आणि ऑइंटमेंट लावून प्रॉपर व्यवस्थित क्लीन करून लोकल ड्रेसिंग करायला हवी. त्यानंतर आपण मॅग्नेशियम सल्फेटच्या पीसेसने आपण कंप्रेशन देऊ शकतो, ठीक आहे, किंवा इन्फ्रारेड हीट अप्लाय करू शकतो टू रिड्यूस पेन अँड एडिमा, आणि सिस्टमिक अँटीबायोटिक्स देऊ शकतो. तर इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी आपण हे सगळं करू शकतो जेव्हा इमिडिएट कॉम्प्लिकेशन्स होतात. तर आणखीन म्हणजे जे काही इमिडिएट पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यात काय लक्षात ठेवायचं की वुंड डेहिसन्स होऊ शकतं, ठीक आहे. जे लायगेजेस आहेत ते स्लिप होऊ शकतं आणि वुंड अजून खराब होऊ शकते, त्याचं अजून डेहिसन्स होऊ शकतं इन्फेक्शनमुळे किंवा हेमाटोमामुळे किंवा मग फॉल्टी रिपेअरमुळे. तर ठीक आहे, म्हणून वुंड रेग्युलरली डेली ड्रेस केली पाहिजे, ठीक आहे. जोपर्यंत लोकल इन्फेक्शन सबसाईड होत नाही, संपून जात नाही, तोपर्यंत रोज व्यवस्थित डेली ड्रेस केली पाहिजे. आणि हेल्दी ग्रॅन्युलेशन टिश्यू तयार होतोय की नाही मार्जिन्समध्ये त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, ठीक आहे. Sutures are given under local anesthesia using cutting needle and nylon. The margins are to be suturized and debridement of all the necrotic tissues should be done. ठीक आहे, तर लोकल अनेस्थेशिया अंडर आपण सेकंडरी सुचर्स दिले पाहिजेत, ठीक आहे, ऑब्व्हियसली. आणि मग जे काही मार्जिन्स आहेत जर काही इन्फेक्शन वगैरे झालं तर व्यवस्थित ते नेक्रोटिक टिश्यू किंवा जे काही इन्फेक्टेड टिश्यू आहे ते व्यवस्थित सॉसराईज करून त्याचं व्यवस्थित डिब्राइडमेंट करायला हवं, ठीक आहे. दिस इज फॉलोड बाय थ्रू अँड थ्रू सुचर्स टेकिंग टिश्यूज राईट ॲट द बॉटम ऑफ द वुंड, ठीक आहे. तर अँड युजली पोस्ट ऑपरेटिव्ह ड्रेसिंग इज टू बी गिवन. तर मग आपण वुंडच्या जस्ट खाली प्रॉपर थ्रू अँड थ्रू सगळे टिश्यूज इन्व्हॉल्व करून सुचरिंग केलं पाहिजे, ठीक आहे, राईट ॲट द बॉटम ऑफ द वुंड, आणि पोस्ट ऑपरेटिव्ह ड्रेसिंग विथ सिस्टमिक अँटीबायोटिक्स आपण करतो. तर अजून काही इमिडिएट कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. इंजुरी टू अॅनल स्फिंक्टर कॉझिंग इनकॉन्टिनन्स ऑफ फ्लॅटस ऑर फिसिस, ठीक आहे. अॅनल स्फिंक्टरला हानी झाल्यामुळे जे काही फिसेस आहे किंवा फ्लेटस आहे ते होल्ड करता येणार नाही, ठीक आहे. तिकडच्या मसल्सची जी काही फ्लेक्झिबिलिटी आहे किंवा तिकडच्या मसल्सची जी टोन कन्सिस्टन्सी आहे त्याला हानी पोहोचेल, ठीक आहे. रेक्टोवजायनल फिस्ट्युला होऊ शकतं. नेक्रोटायझिंग फेशियाटिस, तिकडचा फेशिया नेक्रोज होऊन तिकडे इन्फेक्शन होऊ शकतं, ठीक आहे. एस्पेशली अशा फिमेल्समध्ये जे डायबेटिक आहेत किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड आहेत. हे झाले इमिडिएट कॉम्प्लिकेशन्स, ठीक आहे. आता रिमोट कॉम्प्लिकेशन्स काय की जे पुढे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात ते काय, डिस्पॅरेनिया, ठीक आहे. डिस्पॅरेनिया म्हणजे पेन ड्युरिंग सेक्शुअल इंटरकोर्स, सेक्शुअल इंटरकोर्स करताना जर का त्रास किंवा पेन होत असेल तर त्याला आपण डिस्पॅरेनिया म्हणतो. तर दिस इज ड्यू टू नॅरो वजायनल इंट्रोइटस विच मे रिझल्ट फ्रॉम फॉल्टी टेक्निक ऑफ रिपेअर और ड्यू टू पेनफुल पेरिनियल स्कार, ठीक आहे. जर रिपेअर व्यवस्थित झाला नसेल, ठीक आहे, वजायनल इंट्रोइटस जर का नॅरो डाऊन झाला असेल, जर का आपण पाहिलं की कंटिन्युअस सुचर्स केल्यामुळे वजायनल इंट्रोइटस नॉरो होऊ शकतो, म्हणून आपण इंटरप्टेड सुचर्स घेतो, ठीक आहे. किंवा जर फॉल्टी रिपेअर झालं किंवा पेनफुल पेरिनियल स्कार जर का पेनफुल असला, तिकडे पुढे इन्फेक्शन झालेलं असेल तर मग डिस्पॅरेनिया होऊ शकतं, ठीक आहे. पुढच्या वेळेस जेव्हा लेबर किंवा पुढच्या डिलिव्हरीच्या वेळेस पुन्हा तिकडे पेरिनियल लॅसरेशन स्टेअर होण्याची शक्यता होऊ शकते जर प्रॉपरली मॅनेज केलं गेलं नाही तर. आणि स्कार एंडोमेट्रियोसिस, एंडोमेट्रियोसिस म्हणजे काय, जेव्हा एंडोमेट्रियल टिश्यूज ॲबनॉर्मल एरिया जिथे नको तिथे डेव्हलप होतो. एंडोमेट्रियम म्हणजे युट्रसच एक पार्ट आहे, सगळ्यात आतली लेअर एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम आणि पेरिमेट्रियम हे युट्रसचे 3 लेयर्स. तर सगळ्यात आतली लेअर एंडोमेट्रियम. हे एंडोमेट्रियल टिश्यू वेगवेगळ्या ॲबनॉर्मल ठिकाणी डेव्हलप झालं, उदाहरणार्थ ओव्हरी, फॅलोपियन ट्यूब किंवा मग सर्विक्समध्ये किंवा इव्हन अशा जर काय एपिजिओटोमी झाल्यानंतर वजायनल टिश्यूमध्ये, तर त्याला एंडोमेट्रियोसिस म्हणतो, ठीक आहे. तर ते जिथं आपण स्कार किंवा इन्सिजन घेतो तिकडे एंडोमेट्रियोसिस, तिकडे एंडोमेट्रियल टिश्यू तयार होऊ शकतो, ठीक आहे. आणि मग जेव्हा मेन्सेस वगैरे येतात तेव्हा
तिथूनही ब्लिडिंग होऊ शकते आणि मग खूप पेनफुल मेन्सेस वगैरे होतात. तर दॅट इज एंडोमेट्रियोसिस. तर हे झाले रिमोट कॉम्प्लिकेशन ऑफ एपिजिओटोमी. तर आपण एपिजिओटोमी बद्दल सगळं पाहिलं आहे, त्याची डेफिनेशन पाहिलेले आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्स, त्याचे इंडिकेशन्स आपण कधी करतो, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, फायदे काय आहेत, त्याचे टाईप्स काय आहेत, 4 टाईप्स आपण पाहिले, मीडियन, मीडिओलॅटरल, लॅटरल, ठीक आहे, जे शेप. त्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह केअर कशी करतो एपिजिओटोमी होऊनची आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. यावर एक शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते किंवा LAQ सुद्धा विचारला जाऊ शकतो. थँक्यू.